नमस्कार, देशोन्नती संपादकीयमध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते। टेनिसच्या ग्रँड स्लॅम स्पर्धांपैकी फ्रेंच खुली स्पर्धा म्हटली की सगळ्यांच्या ओठावर एकच नाव येते, ते म्हणजे राफेल नदाल। गेली 1.5-2 दशके स्पेनच्या राफेलने रोलँड गॅरोसच्या लाल मातीवर अक्षरशः आपले अधिराज्य गाजवले। राफेल निवृत्त झाल्यानंतर या लाल मातीचा नवा बादशाह कोण असेल याची उत्सुकता टेनिस प्रेमींना होती। स्पेनच्याच अल्काराज कार्लोसने यापुढे लाल मातीवर आपले अधिराज्य असेल याचे संकेत दिले आहेत। मागच्या वेळी फ्रेंच खुली स्पर्धा जिंकणाऱ्या कार्लोसला यावर्षी मात्र अंतिम सामन्यात अतिशय तगड्या आव्हानाला सामोरे जावे लागले। जगातील पहिल्या क्रमांकाचा खेळाडू असलेल्या इटलीच्या जॅनिक सिन्नरने त्याचा जवळपास पराभव केला होता, परंतु चौथ्या सेटमध्ये 3 मॅच पॉइंट वाचवत कार्लोसने तो सेट तर जिंकलाच, शिवाय अखेरच्या निर्णायक सेटमध्येही विजयाच्या जवळ पोहोचलेल्या सिन्नरला आपल्या जिगरबाज खेळाने रोखून धरत हा निर्णायक 5वा सेट टायब्रेकर मध्ये जिंकत लाल मातीवर यापुढे आपले साम्राज्य असेल असा जणू काही शंखनादच केला। फ्रेंच खुल्या स्पर्धेचा अंतिम सामना टेनिस रसिकांच्या डोळ्यांचे अक्षरशः पारणे फेडणारा ठरला। फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेत ओपर इरामध्ये सर्वाधिक काळ चाललेला अंतिम सामना म्हणून या सामन्याने विक्रम प्रस्थापित केला। जवळपास 5.5 तास चाललेल्या या सामन्यात जागतिक क्रमवारीत दुसऱ्या स्थानावर असलेल्या कार्लोस अल्काराजने पहिल्या क्रमांकावर असलेल्या इटलीच्या जॅनिक सिन्नरचा 4-6, 6-7, 6-4, 7-6, 7-6 असा पराभव केला। त्याने येथे आपले जेतेपद कायम राखले। अल्काराजने ग्रँड स्लॅम मध्ये 5-0 असा विक्रम केलाय, म्हणजेच हा त्याचा 5वा ग्रँड स्लॅम फायनल होता आणि तो 5व्यांदा विजेता ठरलाय। यावेळी फ्रेंच ओपनच्या एकेरी प्रकारातील दोन्ही विजेतेपद दुसऱ्या क्रमांकाच्या खेळाडूंना मिळाली। शनिवारी जागतिक क्रमवारीत दुसऱ्या क्रमांकाच्या कोको गॉफने पहिल्या क्रमांकावरील आर्यना सबालेकाला हरवले होते। अशाच घडामोडी व अपडेट सोबत पुन्हा भेटूया देशोन्नती संपादकीयमध्ये। बघत रहा देशोन्नती। नमस्कार।